तास झाले बघा. एखादा बाळ घेऊन या की माझ्या बरोबर खेळायला. कुठून घेऊन येऊ तुझ्यासाठी बाळ? अहो पप्पा, मी कुठून आले तिथूनच घेऊन या की मला एक बाळ. अरे एक टकल्या, अभ्यासाकडे लक्ष दे की. काय नुसता बाळ खेळतो हे खेळतो करत बसतोयस. अहो पप्पा प्लीज, पप्पा घेऊन या की. पप्पा प्लीज प्लीज माझ्यासाठी एक बाळ घेऊन या की, घेऊन या की पप्पा. मी कुठून आलाय तिथूनच घेऊन या की. कोंबड्याची टांग, तू इथून जातोस काय घेऊ तुला काठी. अहो पप्पा, सगळ्यांना बहीण भाऊ आहेत. एखादा मला कोणीच नाही हो. प्लीज पप्पा माझ्यासाठी एक बाळ आणा की. थोडा वेळ थांब, घेऊन येतो तुझ्यासाठी लहान बहीण नाही तर भाऊ. किती दिवस थांबू सांगा? 8-9 महिने थांब जरा, येईल. 8-9 महिने? पप्पा तुम्ही काय चंद्रावर चाललाय काय? अरे लई म्हणजे लई लांब जावं लागतंय. कमीत कमी 7 समुद्र पार करून जावं लागतंय. तेव्हा तुला घेऊन येणार मी, लहान तुझा भाऊ. अरे मग असं असलं की पप्पा तुम्ही इमानाने जावा की. तुम्ही लवकर घेऊन येईल बघा इमानाने गेला तर. अरे इमानाने यायला येत नाही, लई गर्दी असते त्यात. मग काय झालं? खरं माझा भाऊ तर लवकर येईल का नाही? अरे दाताड्या, सरस सांगा लागलं कळना झालंय काय तुला? तुला 9 महिने वेट करावं लागणार, तरच तुझा लहान भाऊ येणार. ओ पप्पा, मला ते काय माहित नाही बघा. मला उद्याच्या उद्या माझा भाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे. कोंबड्याची टांग, काय खाऊन ह्याला जन्माला घातल्या कुणास ठाऊक. कसले कसले प्रश्न मला विचित्र विचित्र विचारा लागलाय. अरे फकणे, जरा लक्ष देत जा ह्याच्यावर. कुठून शिकून या लागलाय कुणास ठाऊक असली भाषा. कुठून शिकणार? तुझ्यापासूनच शिका लागलाय. जसला बाप तसलाच मुलगा. ह्याला लहान भाऊ पाहिजे म्हण. भाऊ सांग आता कुठून घेऊन येऊ 2 दिवसात ह्याचा भाऊ? मला नाही माहित, मला अजिबात ते काय सांगायचं नाही. मला काय, मी काय देणार नाही भाऊ घेऊ. एवढी महागाईचे दिवस चालल्यात, एकच मुलगा बास आहे मला. अगं फुकणे, सरळ सांगा लागलं ऐक की. आणखी एक आपण मुलगी करूया, म्हणजे आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी 2 बास होत्यात. तुला पाहिजे असलं ना तूच कर, मी काय करणार नाही बघ. अगं ह्याचं तरी ऐक. हे कधीपासून लागलंय मला आणखी एक भाऊ पाहिजे, आणखी एक भाऊ पाहिजे म्हणून. ह्याचं तरी ऐक. होय मम्मी होय, पप्पा बरोबर बोलायला लागल्यात बघ. आणखी एक भाऊ आणखी मला लहान, म्हणजे आम्ही दोघं पण खेळायला जातो. अरे दाताड्या, काय करणार आहेस? आणखी एक भाऊ घेऊन आलो ना, मग ते तुझ्या वाटेचं सगळं खाऊन टाकणार. तुझे कुरकुरे खाणार अर्धे, तुझे पप्पा पैसे देतात त्याच्यातले अर्धे पैसे खाणार, तुला मामा पैसे देतात त्याच्यातले अर्धे पैसे खाणार, आणि तुझ्या ह्या घरात पण त्याची वाटणी असणार, ह्या शेतात पण त्याची वाटणी असणार. काय करणार? आणखी एक भाऊ घेऊन वाटेकरी असते ते वाटेकरी. ए मम्मी, मला नाही माहित ग. मला उद्यापर्यंत माझा लहान भाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठं पण आणून तू, अमेझॉनवर आणून, फ्लिपकार्टवर आण, कुठं पण आण, पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे बघ. अरे ये खेबड्या, घालतो बघ लात तुझ्या कमरीत. काय रस्त्यावर पडलाय तुला उद्यापर्यंत लहान भाऊ आणायला? ओ बाप्पा, तुम्ही काहीच कामाचे नाही बघा. मी जरा काय पण काम सांगितलं तर अजिबात कुठलंच काम करत नाही. बिनकामाचे पप्पा कुठले. एक साधाचा लहान भाऊ मागा लागले, ते पण द्यायला होत नाही तुम्हाला. अरे एक टकल्या, सरळ शाळेला जातोस काय दाव तुला? अरे पप्प्या, तू काय काम करत आहेस काय? कुठून काम करणार मी? ऊन बघायला लागले काय केवढं पडलंय ते. एवढ्या उन्हात मी काम करू काय? अरे जामनं घेऊन आलो होतो रे, विकायला जायचंय, येतोच काय?
ए खेकड्या, माझं काय मन नाही रे जामणं फिमणं विकायला जायचं. एवढ्या उन्हात कोण जायचं रे बाबा ते जामून घ्या जामून करत. अरे पप्पा, तुझं बरोबर आहे रे, लई ऊन पडा लागलंय. खरं या पोटासाठी काय तर करायला पाहिजे रे. चल की जाऊया. चल चल ठीक आहे खेकड्यात, चल. काय करायचं घरी पण बसून, तसं पण ऊन लई लागा लागलंय. चल आपण जाऊया. चल काहीतरी काम करूया. ते बायकोला आणि मुलाला सांभाळायचं पण आहे. काय तर पैशाचा बंदोबस्त पण करायला पाहिजे. चल जाऊया आपण विकायला. चल चल मग, चल लवकर जाऊया. ओ पप्पा, मला येताना लहान भाऊ आणा बघा. तुझी आईला विचार, तुझी आई हो म्हटली ना लगेच तुझ्यासाठी भाऊ आणतो. ए मम्मी, मला लहान भाऊ पाहिजे बघ. काय डोकं काढून ठेवलंय सर तू, थांब तुला धावतो. डोकं बिघडवून ठेवलंय या बाप आणि मुलाने. आता माझ्यावर यायला लागल्या. पळतो इथून पटकन पटकन आवरून शाळेला जायचं. उगाचच माझ्या डोसक्यावर नाचायचं नाही.